श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कर्क राशीच्या जातकांनो, आता डोळे पुसून सज्ज व्हा, कारण साक्षात नियती तुमच्या नशिबाचा सर्वात मोठा फैसला करायला आली आहे. 1 मे रोजी येणारी ही वैशाख पौर्णिमा तुमच्या आयुष्यात केवळ एक तारीख नसून तुमच्या कष्टाचा आणि जुन्या कर्माचा हिशोब चुकता करण्याचा दिवस आहे. गेली अनेक वर्ष तुम्ही ज्या दुःखाच्या अग्नीत होरपळत होतात, ज्या नशिबाने तुम्हाला वारंवार खाली खेचलं, त्या सर्व संघर्षाचा आता अंत होणार आहे. ही सामान्य रात्र नाही, तर रात्री साक्षात दैवी तुम्हाला हे 5 संकेत देणार आहे. जर हे संकेत तुम्ही ओळखले, तर तुमच्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य एका रात्री संपून जाईल आणि सोन्याचे दिवस तुमच्या उंबरठ्यावर येतील. मित्रांनो, 1 मे ची ही पौर्णिमा म्हणजे कर्क राशीच्या लोकांसाठी भाग्योदयाचा महासंगम आहे. तुमच्या राशीचा स्वामी चंद्रदेव आता आपल्या पूर्ण कलेने तुमच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी सज्ज झालाय. ज्यांनी तुमचे पैसे बुडवले, ज्यांनी तुमच्या पाठीमागे कारस्थान रचले आणि ज्यांनी तुम्हाला हताश केलं, त्या प्रत्येकाला आता कर्माचा हिशोब द्यावा लागणार आहे. निसर्गाचा हा न्याय इतका कडक आहे की तुमचे शत्रू तुमच्या प्रगतीसमोर नतमस्तक होतील. पण या विजयाचा आनंद साजरा करण्यापूर्वी तुम्हाला देवीकडून मिळणारे हे 5 थरारक संकेत नीट समजून घ्यावे लागतील, कारण हे संकेत म्हणजे तुमच्या आगामी सुवर्ण काळाची नांदी ठरणार आहेत. कर्क राशीच्या जातकांनो, आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी केवळ भविष्य सांगणार नाही, तर वैशाख पौर्णिमेच्या रात्री साक्षात दैवी कृपा तुमच्या आयुष्यात कसं परिवर्तन घडवणार त्याचे गुपित उघड करणार आहे. तुमच्या घराच्या भिंतींना आता रडण्याचे आवाज नाही, तर समृद्धीचे प्रतिध्वनी ऐकू येतील. तुमचं रडकं नशीब बदलून सोन्याचे दिवस कसे खेचून आणायचे आणि देवीने दिलेले हे 5 संकेत ओळखून संकटातून कसं बाहेर पडायचं, हे सगळं विस्तृत जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. मित्रांनो, जर ही पौर्णिमा चुकवली तर पुढची अनेक वर्ष तुम्हाला पश्चाताप करावा लागेल, आणि ही संधी या ब्रह्मांडाने फक्त तुमच्यासाठी दिली आहे, ती हातातून निसटून देऊ नका. तर कर्क राशीच्या जातकांनो, 1 मे ची ही वैशाख पौर्णिमा तुमच्यासाठी न्यायदानाचा महाकुंभ असणार. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही सोसलेला प्रत्येक अपमान, प्रत्येक अश्रू, प्रत्येक तुमच्या वाटेला आलेली फसवणूक, या सर्वांचा हिशोब आता साक्षात नियती करणार. कर्क राशीचे लोक मुळातच सेवाभावी आणि हळवे असतात. त्यामुळे अनेक लोकांनी तुमच्या पाय पुसण्यासारखा वापर केलाय. पण आता कर्माचे चक्र फिरणार आहे. ज्याने तुम्हाला कमी लेखलं आणि तुमच्या प्रगतीत खिळे ठोकले, त्यांना आता त्यांच्या स्फूर्तीची फळं चाखावी लागणार. निसर्ग आता तुमच्या बाजूने उभा राहून तुमच्या जुन्या कर्मांचा सकारात्मक हिशोब पूर्ण करणार आहे. मित्रांनो, या भागातील सर्वात मोठी धक्कादायक घडामोड म्हणजे तुमच्या गुप्त शत्रूचा नाश. 1 मे च्या पवित्र रात्री चंद्रदेवाच्या प्रभावाने असे काही योग जुळून येतील, जे लोक तुमच्या पाठीमागे विष पेरण्याचे काम करत होते, ते स्वतः आता उघडे पडतील आणि तुम्हाला कोणावरही आरोप करण्याची किंवा कोणाशी भांडण्याची गरजही पडणार नाही. कारण साक्षात देवीची शक्ती या काही घटना घडवेल की तुमचे शत्रू स्वतःच्या जाळ्यात अडकतील. ज्यांनी तुमचे पैसे हडपले किंवा तुमच्या विश्वासाचा घात केला, त्यांना आता पश्चातापाचे दाणे टिपावे लागतील. हा हिशोब इतका अचूक आहे की तुम्हाला मित्रांनो, ईश्वरी न्याय काय असतो याची प्रचिती येईलच. पण कर्क राशीच्या जातकांना हा हिशोब केवळ इतरांसाठी नाही, तर तुमच्या स्वतःच्या पुण्याईसाठी सुद्धा आहे. तुम्ही आजवर केलेल्या त्या गुप्त दानाचे, इतरांना केलेल्या मदतीचे आणि तुमच्या प्रामाणिकपणाचे सोनं होण्याची वेळ आली आहे. वैशाख पौर्णिमेचा हा चंद्र तुमच्या नशिबात सर्व अडथळे आणि प्रारब्ध दोष जाळून भस्म करेल. या हिशोबानंतर तुमचं मन एखाद्या आरशासारखं स्वच्छ होईल आणि तुमच्या आयुष्यात एक नवीन कोरी आणि समृद्ध अशी सुरुवात होईल. हा भाग्योदय तुमच्या आयुष्यातील दुःखाचा अध्याय कायमचा बंद करून सुखाची नवी स्क्रिप्ट लिहिणार आहे. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकांनो, 1 मे ची वैशाख पौर्णिमा तुमच्यासाठी साधी रात्र नसेल, तर ती दैवी चमत्काराची रात्रही आहे. या रात्री साक्षात आदिशक्ती तुमच्या राशीवर आशीर्वादाचा वर्षाव करणार. ते तीनचे 5 संकेत तुम्हाला मिळणार आहेत. जर 1 मे च्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला स्वप्नात पांढरे वस्त्र परिधान केलेली स्त्री दिसली, किंवा अचानक तुमच्या घरात उदबत्तीचा फुलाचा सुगंध दरवळला, तर समजून जा की देवीने तुमच्या घरात प्रवेश केलाय. याशिवाय जर तुम्हाला अचानक घराबाहेर पांढरी गाय किंवा पक्ष्याचा मधुर चिवचिवाट ऐकू आला, तर हे समजा की तुमच्या गरिबीचे दिवस आता संपलेत आणि भाग्योदयाचा सूर्य उगवलाय. हे संकेत मिळणे म्हणजे तुमच्या राशीतील चंद्र बळ वाढल्याचे प्रतीक.
कर्क राशीचा स्वामी स्वतः चंद्र असल्याने वैशाख पौर्णिमेच्या पूर्णत्वाचा सर्वात मोठा फायदा तुम्हालाच होणार आहे. या रात्री दैवी तुम्हाला तिसरा व चौथा संकेत तुमच्या मनाच्या माध्यमातून देईल. जर तुम्हाला विनाकारण अत्यंत शांत आणि प्रसन्न वाटू लागले किंवा गेल्या अनेक दिवसापासून ज्या चिंतेने तुम्हाला ग्रासले होते ती चिंता अचानक दूर झाली, तर हा देवीचा इशारा आहे की तुमची सर्व संकटे आता तिच्या चरणी भस्म झाली आहेत. पाचवा आणि सर्वात मोठा संकेत म्हणजे या पौर्णिमेच्या दरम्यान तुम्हाला एखादी अशी बातमी मिळेल ज्याची तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून वाट पाहत होतात. मित्रांनो, हे पाचही संकेत ओळखणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे, कारण हे संकेत म्हणजे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सोन्याच्या दिवसाची नांदी आहे. देवी आता संकेत देते तेव्हा ती तुमच्या कर्माचा हिशोब चुकता करून तुमच्यासाठी यशाची नवीन कवाडे उघडत असते. कर्क राशीच्या ज्या लोकांनी आतापर्यंत फक्त अपमान व दुःख झेललेत त्यांच्यासाठी हा भाग्योदय एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. 1 मेची ही रात्र तुमच्या आयुष्यात अशी काही खळबळ उडवून देणार की ज्याची कल्पना तुमच्या शत्रूंनी कधी स्वप्नातही केली नसेल. हे संकेत ओळखा आणि सज्ज व्हा, कारण आता तुमच्यावर साक्षात दैवीची सावली पडली आहे. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकानो, आता तुमच्या तिजोरीला सुद्धा लक्ष्मीचा कायमस्वरूपी पत्ता मिळाला आहे. 1 मेच्या वैशाख पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यात अशा काही आर्थिक घडामोडी घडणार आहेत ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. तुमच्या कुंडलीतील धनस्थानावर आता साक्षात कुबेराची कृपा दृष्टी पडली आहे. गेल्या अनेक वर्षापासून जे कर्जाचे ओझे तुमच्या छातीवरती दगड बनवून बसले होते ते आता उतरणार आहेत. ज्यांनी तुमच्या हक्काचे पैसे बुडवले होते आणि जे पैसे मेले असं तुम्हाला वाटत होतं, ते पैसे या पौर्णिमेनंतर व्याजासकट तुमच्याकडे परत येण्याचे प्रबळ योग आहेत. तुमच्यासाठी आता खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस सुरू होत आहेत. या काळात तुम्हाला उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त मार्ग उपलब्ध होतीलच. तुम्ही नोकरी करत असाल तर पगारात मोठी वाढ आणि बोनस मिळण्याची दाट शक्यता देखील आहे. आणि जर तुम्ही एखादा छोटासा मोठासा व्यवसाय करत असाल तर ग्राहकांची अशी काही गर्दी तुमच्या दुकानात जमा होईल की तुम्हाला पैसे मोजायलाही वेळ मिळणार नाही. विशेष म्हणजे कर्क राशीच्या लोकांसाठी ही पौर्णिमा स्थावर मालमत्ता आणि जमिनीच्या व्यवहारातून मोठा फायदा करून देणारी आहे. जर तुम्ही एखादी जुनी मालमत्ता वादात अडकली असेल तिचा निकाल तुमच्या बाजूने लागेलच. तुमचं जे स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न होतं ते पूर्ण होण्याच्या दिशेने साक्षात देवी आता मार्ग मोकळा करणार. पण कर्क राशीच्या जातकानं, लक्ष्मी जेव्हाही येते तेव्हा आपली परीक्षा सुद्धा घेऊन येते. हे सोन्याचे दिवस टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट कटाक्षाने पाळावी लागेल, ते म्हणजे लोभ आणि दिखावा. 1 मे नंतर तुमच्याकडे पैसा येण्यास सुरुवात होईलच, पण त्याचा गाजावाजा कुणासमोरही करू नका. हा पैसा तुमच्या भविष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुरक्षतेसाठी वापरा. वैशाख पौर्णिमेचा हा शुभ काळ तुमच्या घरात दरिद्री योगाचा कायमचा नाश करून समृद्धीचा असा वर्षाव करेल की तुमची येणारी पुढची पिढी सुद्धा तुमचं नाव अभिमानाने घेईल. आता गरिबाला निरोप द्या आणि श्रीमंतीच्या या नवीन प्रवासासाठी सज्ज व्हा. कर्क राशीच्या जातकांनो, पैसा कितीही आला तरी जोपर्यंत घरामध्ये शांतता नसते तोपर्यंत त्या पैशाला काहीच अर्थ उरत नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून तुमच्या घराला जणू कोणाची तरी दृष्ट लागली होती. साध्या साध्या कारणावरून होणारे कडाक्याचे वाद, जोडीदारासोबतचे मतभेद आणि मुलांच्या आरोग्याविषयी किंवा भविष्याविषयी वाटणारी अनामिक भीती वजा या सर्व गोष्टींनी तुम्हाला मानसिकदृष्ट्या थकवून टाकलं होतं. पण 1 मेची ही वैशाख पौर्णिमा तुमच्या घरावरील ही सर्व नकारात्मकतेची जळमट काढून टाकणार आहे. साक्षात चंद्रदेवाच्या शीतल छायेत तुमच्या घरातील क्लेश जळून खाक होतील आणि पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण निर्माण होईल. या पौर्णिमेनंतर तुमच्या कौटुंबिक आयुष्यात एक असा चमत्कार घडेल की जे नातेवाईक किंवा जवळचे लोक तुमच्यापासून दुरावले होते ते स्वतःहून तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतील. कर्क राशीचे लोक कुटुंबासाठी सर्वस्व अर्पण करणारे असतात, पण अनेकदा तुम्हाला गृहीत धरलं गेलं. आता मात्र काळ बदलला आहे. घरातील प्रत्येक सदस्य तुमच्या शब्दाचा मान राखेल. पती पत्नीमधील नात्यात जो दुरावा आला होता तिथे पुन्हा एकदा प्रेमाचा ओलावा निर्माण होईल. विशेषतः तुमच्या मुलांकडून तुम्हाला एखादी अशी बातमी मिळेल ज्यामुळे तुमची मान समाजात अभिमानाने उंचावेल. घरामध्ये मांगल्याचं आणि समाधानाचं नवीन पर्व सुरू होईल. सर्वात मोठा बदल तुमच्या मानसिक अवस्थेत होणार आहे. कर्क राशीचा स्वामी चंद्र असल्याने पौर्णिमेच्या ऊर्जेमुळे तुमचं मन कमालीचं शांत होईल. आतापर्यंत जी चिडचिड किंवा नैराश्य तुम्हाला सतावत होतं ते 1 मेच्या रात्रीनंतर कायमचं दूर होईल. तुम्हाला एक वेगळाच आत्मविश्वास जाणवेल ज्यामुळे तुम्ही संकटांशी लढायला पुन्हा सज्ज व्हाल.
जेव्हा मन शांत असतं तेव्हाच माणूस प्रगती करू शकतो. ही वैशाख पौर्णिमा तुम्हाला तीच मानसिक शक्ती आणि कौटुंबिक कवच प्रदान करणार आहे. आता भीती सोडा आणि आनंदाने घराचा उंबरठा ओलांडा, कारण तुमच्या सोन्याच्या दिवसांची खरी सुरुवात तुमच्या सुखी संसारातूनच होणार आहे. कर्क राशीच्या जातकांनो, आता आपण अशा निर्णायक वळणावर आलो आहोत जिथे तुम्हाला नियतीचा हा राजयोग स्वतःच्या पदरात पाडून घ्यायचा आहे. 1 मेची ही वैशाख पौर्णिमा तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा शेवट आणि यशाचा श्रीगणेशा करणारी ठरणार आहे. लक्षात ठेवा, देवीने संकेत दिले आहेत, मार्ग मोकळा केला आहे, पण आता तुम्हाला आत्मविश्वासाने पाऊल पुढे टाकावे लागेल. तुमच्या करिअरमध्ये किंवा व्यवसायात जे मानसन्मान तुम्हाला आजवर नाकारले गेले ते आता खेचून आणण्याची वेळ आली आहे. ही वेळ हात जोडून बसण्याची नसून मिळालेल्या संधीचं सोनं करण्याची आहे, कारण असे दुर्मिळ योग आयुष्यात वारंवार येत नाहीत. हे सोन्याचे दिवस कायमस्वरूपी टिकवण्यासाठी आणि देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी 1 मेच्या रात्री तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. रात्री चंद्रोदयानंतर एका ताटात थोडी खीर किंवा पांढरी मिठाई ठेवा आणि ती चंद्राच्या प्रकाशात अर्धा तास ठेवा. त्यानंतर ती प्रसाद म्हणून संपूर्ण कुटुंबाने ग्रहण करा. तसेच या रात्री ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा 108 वेळा जप करा. जर शक्य असेल तर एखाद्या गरजू स्त्रीला पांढरे वस्त्र किंवा तांदूळ दान करा. हा छोटासा उपाय तुमच्या आयुष्यातील उरलेसुरले दारिद्र्य आणि अडथळे मुळापासून उखडून टाकेल आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग सुसाट होईल. 1 मेनंतर तुमचं आयुष्य एका अशा उंचीवर असेल जिथे तुम्हाला स्वतःचा हेवा वाटेल. जुन्या कर्माचा हिशोब चुकता झाला आहे आणि आता साक्षात देवीच्या आशीर्वादाने तुमची तिजोरी आणि मन दोन्ही भरलेले असेल. कर्क राशीच्या लोकांनो, तुम्ही आजवर खूप सोसलाय, पण आता निसर्ग तुमची भरपाई करायला तयार आहे. स्वतःवर आणि तुमच्या कुलदेवतेवर विश्वास ठेवा. हा वैशाख पौर्णिमेचा प्रकाश तुमच्या आयुष्यातील प्रत्येक कोपरा आनंदाने उजळून टाकेल. आता मागे वळून पाहू नका, कारण समोर फक्त आणि फक्त यशाचे शिखर आहे. जर तुम्हाला तुमच्या कुलदेवतेवर आणि आई भवानीवर अढळ श्रद्धा असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपल्या लाडक्या देवीचे नाव नक्की लिहा आणि म्हणा की माझे सोन्याचे दिवस आले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आताच लाईक करा. तुमच्या कर्क राशीच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही हे संकेत मिळतील. आणि अशाच नशीब बदलणाऱ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय माता दी.